जय शिवराय, जय भीम, जय भारत. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आज आपण क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा 4था भाग पाहणार आहोत. त्यावेळी धर्मामुळे इंग्रजी अधिकारी, धर्मगुरू, ठेकेदार यांचे तर नुकसान झालेच होते, परंतु मुंडा समाजात जे लोक जादूटोणा करून आपले पोट भरत होते त्यांचेही नुकसान झाले होते. कारण बिरसाच्या धर्मामध्ये भूत प्रेत यांना कोठेही स्थान नव्हते. त्यामुळे त्यांच्या बिरसावर राग होता. त्यांचा बदला घेण्यासाठी ते योग्य संधीची वाट पाहत होते. काही दिवसांनी गावात देवीची साथ मोठ्या प्रमाणात आली. अनेक उपाययोजना करूनही साथ आटोक्यात येण्याऐवजी वाढतच चालली होती. याचा फायदा जादूटोणा करणाऱ्या आदिवासींनी घेण्याचे ठरविले. त्यांनी मुंडा समाजामध्ये अशी अफवा पसरविली की बिरसाने नवीन धर्म स्थापन केल्यामुळे आपली ग्रामदेवता नाराज झाली आहे. त्यामुळे हा देवीचा प्रकोप वाढला आहे. ह्या प्रकोपामुळे जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर बिरसाला ह्या गावातून हाकलून दिले पाहिजे. बिरसा गावातून निघून गेल्यावर ग्रामदेवतेचा राग शांत होईल आणि ती ह्या प्रकोपापासून आपल्या सर्वांची मुक्तता करेल. लोकांच्या भावनेचा मान राखून अशा नाजूक स्थितीत बिरसाने गाव सोडण्याचा शेवटी निर्णय घेतला. अजूनही आपल्या समाजामध्ये किती अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे हे बघून बिरसाला अत्यंत वाईट वाटले. गाव सोडून जाताना त्याच्या मनात एक विचार आला होता की माझ्या समाजातील लोकांमध्ये अंधश्रद्धा केव्हा दूर होईल. कुठलाही प्रतिसाद न करता बिरसाने गाव सोडले. त्याला वाटले, मी गाव सोडल्यामुळे देवीचा रोग नष्ट झाला तर चांगलीच गोष्ट आहे. बिरसा गाव सोडून गेल्यामुळे देवीच्या रोगाची साथ कमी होईल असे सर्वांना वाटत होते, परंतु तसे लक्षण काही दिसत नव्हते. उलट वरचेवर साथ वाढतच चालली होती. जे लोक म्हणत की हा साथ ग्रामदेवतेच्या प्रकोपामुळे आली, तेच लोक आता आपला चेहरा लपवत फिरत होते. अशा ठिकाणी परिस्थितीमध्ये लोकांना आपल्या बिरसा भगवानची आठवण होऊ लागली. आपल्या बांधवांची, देवीच्या रोगांची सेवा करण्याची बिरसा परत गावात आला. तेव्हा त्याच्या मनात कुठलाही अहंकार नव्हता. केवळ एकच हेतू होता, तो म्हणजे आपल्या रोगी बांधवांची सेवा करणे. ह्या गोष्टीवरून आपल्याला बिरसाचे मोठेपण दिसून येते. बिरसाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच होती. चलकर या गावी बिरसा राहत होता. तेथे नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ चालू झाली होती. प्रत्येक मुंडा आदिवासी आपल्या भगवान बिरसाचे दर्शन घ्यावे ह्या हेतूने येत होता. आदिवासी मुंडांनी जमिनीवरच्या शेजारीवर मजुरी करण्यास नकार दिला होता. मजूर मिळत नसल्यामुळे जमीनदाराच्या शेतातील कामे ठप्प झाली होती आणि या सर्वांचा परिणाम इंग्रज शासनाप्रमाणे जमीनदारावर देखील झाला. त्यासाठी इंग्रज शासनाने बिरसाला अटक करण्याचे ठरविले. एक हेड कॉन्स्टेबल सोबत 2 शिपाही बिरसाला अटक करण्यासाठी पाठविले. जेव्हा बिरसाच्या अनुयायांनी ही गोष्ट कळाली की हे पोलीस आपले बिरसाला अटक करण्यासाठी आले आहेत, तेव्हा त्यांनी पोलिसांना मारायला सुरुवात केली. बिरसाने मध्यस्थी करून पोलिसांना सोडविले आणि सांगितले की तुम्ही शासनाचे नोकर आहात, तुमचा काहीही दोष नाही, तुम्ही फक्त आदेशाचे पालन करीत आहात. तेव्हा रात्री आमच्याकडे जेवण करा आणि सकाळी निघून जा. दुसऱ्या दिवशी हेड कॉन्स्टेबल, एक ख्रिश्चन धर्मगुरू आणि 200 पोलिसांचा ताफा घेऊन बिरसाला अटक करण्यासाठी आला. त्या लोकांना पाहून बिरसाचे अनुयायी जास्तच भडकले. आपल्या अनुयायांचा जोश पाहून बिरसा म्हणाला, यांना ठार मारू नका, फक्त गावाच्या बाहेर हाकलून लावा. अनुयायी फक्त बिरसाच्या आदेशाची वाट पाहत होते. त्यांनी पोलिसांना गावाच्या वेशीच्या बाहेर हाकलून लावले होते.
पूर्वी एक सामान्य पोलीस निरपराध गुंडाला कधीही अटक करू शकत होता. आज त्याच मुंडांनी पोलिसांना पळवून लावण्याचे एक नवीन शक्ती, नवीन धाडस आपल्याला मिळाले असे त्यांना वाटत होते. आपल्या जातीवर आणि एकजुटीवर त्यांना अभिमान वाटत होता. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली होती. बिरसाने आपल्या जातीच्या लोकांची पंचायत बोलावली होती. ही पंचायत बोलाविण्याचा हेतू हा होता, आपल्या समाजावर कोण कोण अशा प्रकारे अत्याचार करतात, जसे जमीनदार, ठेकेदार हे इंग्रज लोकांना मदत करतात, त्यांच्या सांगण्यावरून इंग्रज सरकार गरीब आदिवासी लोकांवर अत्याचार करतात. पोलीस गावात जाऊन जबरदस्तीने आदिवासींकडून पैसे उकळतात. ते त्यांना आपले व्यक्तिगत गुलाम मानतात. म्हणून जमीनदार, ठेकेदार, इंग्रज अधिकारी आपले एक नंबरचे शत्रू आहेत. ज्या आदिवासी भागात लोकांपर्यंत जाण्यासाठी रस्ते नव्हते, अशा दुर्गम आदिवासी भागामधील लोकांमध्ये प्रेरणा, विश्वास निर्माण करण्याचे कार्य फक्त बिरसांमुळे शक्य झाले. बिरसाने एक स्वप्न पाहिले होते आणि ते म्हणजे आपला मुंडा समाज आर्थिक आणि सामाजिक शोषणापासून मुक्त झाला पाहिजे. बिरसाची प्रसिद्धी गावोगावी पोहोचत होती. त्याच्या समाजातील स्थान अधिकच बळकट होत होते. इंग्रज शासनाला बिरसाच्या ताकदीची भीती वाटत होती, कारण मुंडा समाजामध्ये एवढी एकता निर्माण झाली की ते शासनाविरुद्ध बंड करू शकत होते. बिरसाच्या समाजातील स्थानामुळे ख्रिश्चन धर्माला आदिवासी अनुयायी राहिले नव्हते. जमीनदार, ठेकेदार सुद्धा बिरसाच्या वाढलेल्या साम्राज्यामुळे चिंतित झाले होते, कारण त्यांच्या जमिनीमध्ये काय करण्यासाठी आदिवासी मजूर मिळणे अवघड होते. त्यामुळे ह्या सर्वांनी बिरसाविरुद्ध बंड करण्याचे ठरविले. हापसेन नावाच्या धर्मगुरूने तर अशी तक्रार केली की 24 व 25 ऑगस्ट 1895 रोजी बिरसाच्या सांगण्यावरून ख्रिश्चन धर्मगुरूची हत्या होणार आहे. इंग्रजांना स्थानिक भाषा येत नसल्यामुळे जमीनदार, ठेकेदार यांनी आदिवासींच्या विरुद्ध खोट्या तक्रारी इंग्रजांपर्यंत पोहोचविल्या. बंदगावचा जमीनदार जगमोहन सिंह बिरसाच्या प्रत्येक हालचालीची माहिती सरकारला देत होता. त्या आधारावरच रांचीच्या डेप्युटी कमिशनरने बिरसाविरुद्ध अटक वॉरंट काढले. पोलिसांना मागचा अनुभव आला होता. बिरसाला अटक करणे सोपे काम नव्हते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी सरकारी अधिकारी चिंतित होणे स्वाभाविकच होते. बिरसाला अटक करण्याची योजना बनवण्यासाठी एक विशेष बैठक बोलवण्यात आली. बैठकीत असे ठरले, डेप्युटी सुपरिटेंडंट मिरियास स्वतः बिरसाला अटक करण्यासाठी जातील. बिरसाला रात्री बेसावध असताना अटक करण्याची योजना त्यांनी आखली. मिरियास सोबत 20 कॉन्स्टेबल, बंदगावचे जमीनदार जगमोहन आणि त्यांचे कर्मचारी बिरसाला अटक करण्यासाठी निघाले. रात्रीच्या वेळी सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांनी बिरसाच्या घराला घेराव घालून त्याला अटक केली. अटक करतेवेळी बिरसांनी प्रखर विरोध केला, पण काही फायदा झाला नाही, कारण त्यावेळी बिरसाजवळ केवळ 10 ते 12 माणसं होती. रात्री अटक झाल्यावर बिरसाला सकाळी 8:30 वाजता बंदगाव ह्या गावी आणले. बिरसाच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी आदिवासी समाजामध्ये पोहोचली. प्रत्येक मुंडा आदिवासी आपल्या भगवान बिरसाला भेटण्यासाठी रांचीला निघाला. बिरसाला भेटणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत चालली होती. जणू एक महासागर रांची शहरात उसळला होता. आपल्यावरील अपार प्रेम पाहून बिरसा आपल्या मुंडा साथीदारांना उद्देशून म्हणाला, हा आपल्या परीक्षेचा काळ आहे बांधवांनो. मी लवकरच सुटून परत येणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आदिवासींची एकता भंगता कामा नये. बंदगाव ते रांचीपर्यंत एक विशाल जनसमूह जमला होता. प्रत्येकजण एकच घोषणा देत होता, आम्हाला पण अटक करा.
रांचीच्या न्यायालयात आत आणि बाहेर मुंडा आदिवासींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रत्येक आदिवासीजवळ काही ना काही हत्यार होते, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा लागला होता. रांचीच्या कमिशनरच्या सांगण्यावरून बिरसाची वैद्यकीय तपासणी केली, कारण काहीतरी बिरसा वेडा तर नाही ना. बिरसाला अटक झाल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याचा खटला रांची ऐवजी खुंटी या गावी चालवावा असा निर्णय घेतला. कारण त्यांना दाखवून द्यायचे होते की बिरसा हा फक्त सामान्य मनुष्य आहे, तो कुठला देवमाणूस नाही. खुंटा गावात खटला चालणार ही माहिती मिळताच प्रत्येक मुंडा आदिवासी खुंटा गावाकडे जाऊ लागला. प्रत्येकाच्या मनात एकच विचार आला होता की आमच्या बिरसा भगवानाला तुम्ही अटक का केली. बिरसाचा खटला रांची ऐवजी खुंटीला चालविण्याचा आणखीन एक उद्देश होता, तो म्हणजे बिरसाला मुंडा आदिवासींच्या समोरच अटक करायची होती, जेणेकरून ते भयभीत होतील, त्यांच्यातील एकता तुटून पडेल. परंतु खुंटा गावात मुंडा आदिवासींचा एवढा मोठा जनसमुदाय पाहून इंग्रजांना अशी भीती वाटली की ह्या ठिकाणी बिरसावरील खटला चालविण्याचे धोक्याचे ठरू शकते, कारण आवेशात येऊन आदिवासी हिंसक बनू शकतात. त्यांची ही भीती प्रत्यक्षात येऊ नये म्हणून त्यांनी खुंटीऐवजी रांचीतच बिरसावर खटला चालविण्याचे ठरविले. बिरसाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी आलेल्या निर्दोष मुंडा आदिवासींना मोठ्या संख्येने अटक केली, परंतु त्यांच्याविरुद्ध कोणतेही आरोप नसल्यामुळे डेप्युटी मॅजिस्ट्रेट श्री कृष्णा काली मुखर्जी यांनी त्यांना सोडून दिले. एका भारतीयाने दुसऱ्या भारतीयाची सहानुभूतीने मदत केल्याच्या कारणावरून इंग्रज शासनाने ताबडतोब त्यांची बदली केली. इंग्रज शासनाने बिरसाला अटक करून मुंडा आदिवासींना भयभीत करण्याचे ठरविले होते, परंतु त्याचा उलटच परिणाम झाला होता. मुंडा आदिवासी भयभीत न होता अधिकच उत्साही दिसत होता. रांचीमध्ये बिरसाबरोबर अन्य 15 जणांना अटक करून त्यांच्यावर खटला चालविला गेला होता. हा खटला न्याय सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. बिरसाने आपली बाजू मांडण्यासाठी कुठलाच वकील दिला नाही. तो आपली बाजू मांडताना फक्त एवढे म्हणाला की मी दोषी नाही, मी कुठलाच अपराध केला नाही. परंतु त्याचे हे म्हणणे कोण ऐकणार. त्याला 2 वर्षाची कठोर शिक्षा झाली. बिरसाला शिक्षा झाल्याबरोबर आदिवासी भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अत्याचार करायला सुरुवात केली. मुंडा आदिवासींनी पोलीस आणि जमीनदार यांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. परंतु मुंडा आदिवासींच्या विरोधात जो अविश्वास ख्रिश्चन मिशनऱ्यांमध्ये निर्माण झाला होता तो कायमच राहिला. मिशनऱ्यांनी सरकारला रिपोर्ट पाठविला की मुंडा आदिवासींचा काही भरोसा नाही, ते वेळ पडल्यास ख्रिश्चन धर्म सोडतील. इंग्रज शासनाला असे वाटले होते की बिरसाला अटक करून आणि आदिवासींवर अत्याचार करून ते त्यांच्यातला आत्मविश्वास सोडतील. परंतु निर्दोष बिरसाला अटक केल्यामुळे इंग्रज शासनाच्या आदिवासींची असलेली चीड आणखीनच वाढली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांच्यातला साहसीपणा आणि संघर्ष आणखीन वाढला. मुंडा राज निर्माण करण्याच्या दिशेने त्यांची पावले उचलली जाऊ लागली. इसवी सन 1895 ते 97 ह्या 2 वर्षात बिरसा शिक्षा भोगत असताना मुंडा भागात कोरडा दुष्काळ पडल्यामुळे 2 वेळा पीक नष्ट झाले होते. साधारण 700 मैल परिसरात दुष्काळ पडला होता, परंतु प्रत्येक वस्तूचे भाव वाढले होते. अचानक लोक मृत्युमुखी पडत होते. सरकारी सेवा मिळत नसल्यामुळे मुंडांना जीवन जगणे कठीण झाले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मदत मागायला सुरुवात केली होती, परंतु जमीनदार आणि ठेकेदार यांनी अशा नाजूक परिस्थितीत कवडीचीही मदत केली नाही. अशा दुष्काळाच्या काळात इंग्रज शासनाने शेतसाऱ्याच्या रकमेत वाढ केली, नंतर त्यात फेरबदल केले,
परंतु त्याचा फायदा आदिवासींना झाला नाही. अशा बिकट परिस्थितीत सरदार मुंडांनी वकील जॅकब यांची मदत घेतली. जॅकब म्हणाले की ह्या कायद्याविरुद्ध आदिवासींची उपेक्षा झाली आहे. दुष्काळ वाढतच चालला होता. आदिवासींनी शेतसारा देण्याचे बंद केले. अन्याय झालेल्या आदिवासींनी धान्याचे कोठारे लुटायला सुरुवात केली. बिरसा जरी तुरुंगात असला तरी त्याच्या सरदार साथीदारांनी त्याच्या नावाचे आंदोलन चालू ठेवले होते. बिरसा तुरुंगातून सुटून येण्याची वाट पाहत होते. बिरसाला बरेच महिने हजारीबाग तुरुंगात ठेवले होते. त्याचा रांचीच्या तुरुंगात ठेवण्याचे धाडस इंग्रज अधिकाऱ्यांनी केले नाही. 30 नोव्हेंबर 1897 रोजी बिरसा तुरुंगातून सुटला. तो तुरुंगातून सुटल्यामुळे आदिवासींनी आनंदोत्सव साजरा केला. त्याच काळात आदिवासींनी मोठ्या संख्येने ख्रिश्चन धर्म सोडण्यासही सुरुवात केली. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी मोठी यात्रा भरवली. मुंडा आदिवासींना आता पटले होते की कायद्याच्या लढाईमुळे त्यांना कुठलाच फायदा मिळाला नाही. म्हणून त्यांनी सरळ इंग्रज शासनाविरुद्ध युद्धाचे आवाहन केले. त्यांनी निश्चय केला की 25 डिसेंबर रोजी इंग्रजांचा ख्रिसमस हा मोठा सण असतो. त्याच दिवशी आपण आपले मुक्ती आंदोलन सुरू करू. मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेमध्ये उलगुलान म्हटले जाते. उलगुलानच्या अंतर्गत असा निर्णय घेण्यात आला की जमीनदार, ठेकेदार, ख्रिश्चन धर्मगुरू हे सर्वजण आपले शोषण करतात. ह्या सर्वांची हत्या करायची. हत्येपासूनच उलगुलानची सुरुवात करायची. आणि ठरल्यानंतर 25 डिसेंबर 1899 रोजी सिंहभूमी, चक्रधरपूर, रांची, खुंटा, तामाड या ठिकाणी पोलीस स्टेशन जाळून उलगुलानला प्रारंभ झाला. मिशनऱ्यांवर मोठ्या प्रमाणे हल्ले केले. आदिवासींचे आंदोलनाचे रूप